नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वीतल्या गणित विषयातला धडा क्रमांक 9चा तिसरा भाग. या धड्याचं नाव आहे सूट व कमिशन. आता ह्या भागात आपण शिकणार आहोत कमिशन आणि रिबेट म्हणजे काय आणि त्यावरील उदाहरणे. तर चला सुरू करूया या भागाला. कमिशन. वस्तूचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला आपला माल स्वतः विकणे शक्य नसते, तेव्हा ती कंपनी काही व्यक्तींवर आपला माल विकण्याची जबाबदारी सोपवते. म्हणजेच काय, एखादा शेतकरी म्हणा, त्या शेतकऱ्याला स्वतःचा माल जर शहरात विकायचा असेल तर ते विकणे शक्य नाही, कारण त्यासाठी लागणारे गाडी भाडे, तिथे उभे राहून जाणारा वेळ, म्हणजे शहरात जर एखादी वस्तू विकायची असेल तर तिथे आपल्याला ग्राहक लगेच मिळत नाही किंवा आपला मालही लगेच विकला जात नाही. त्यासाठी आपल्याला पूर्ण दिवस किंवा 2 दिवस तिकडे खर्च करावे लागतात. तेव्हा शेतकरी काय करतो, तो माल एका बाजारपेठेत नेऊन ठेवतो. म्हणजे तिथे बघा, वस्तूचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला आपला स्वतःचा माल विकणे शक्य नव्हते, तेव्हा ती कंपनी आपली काही व्यक्तींवर आपला माल विकण्याची जबाबदारी सोपवते. आता उदाहरणार्थ पुस्तक, कपडे, साबण इत्यादी. या सेवेबद्दल त्या व्यक्तीस काही मोबदला दिला जातो. म्हणजे आपण समजा बाजारात एका व्यक्तीला सांगितले की बाबा, हा सामान, हे माझी शेतमाल सगळा शहरामध्ये जाऊन विक, तेव्हा त्या व्यक्तीला आपल्याला मोबदला द्यावा लागतो आणि त्याच मोबदल्याला आपण काय म्हणतो, कमिशन. तेव्हा ती कंपनी ज्या व्यक्तींना ते सामान विक्री करायला देते, तेव्हा त्या विक्री करताना त्या माणसाला काहीतरी मोबदला द्यावा लागतो. त्याच मोबदल्याला आपण काय म्हणतो, कमिशन. विकणारा व खरेदी करणारा म्हणजे शेतकरी किंवा कंपनी आणि खरेदी करणारा म्हणजे ग्राहक, यांना एकत्र आणण्याचे काम जी व्यक्ती करते तिला मध्यस्थ किंवा दलाल किंवा कमिशन एजंट असे म्हणतात. जसे मी आता दलाल किंवा कमिशन एजंट आपण असे म्हटले. कमिशन शेकडेवारीत देण्यात येते. म्हणजेच काय, समजा मी तुझा माल, म्हणजे शेतकऱ्याला आपण म्हणतो, एखादा दलाल शेतकऱ्याला म्हणतो मी तुझा माल 20 रुपयाला विकत घेतला, परंतु मी तो माल 100 रुपयाला विकणार. किंवा शेतकऱ्याला डायरेक्टली म्हणतो की मी तुझा माल 100 रुपयाला विकणार, पण मी तुला 5% फक्त याच्या मोबदला देणार. तर त्याला मिळणारा 5% होतो 20 रुपये. कामाबद्दल मध्यस्थाला जे कमिशन मिळते त्यास दलाली किंवा आडत असे म्हणतात. म्हणजे ते काम केल्यानंतर मध्यस्थाला जे कमिशन मिळते त्याला दलाली म्हणतात किंवा आडत असे म्हणतात. दलाली किंवा आडत ज्याचा माल विकतो त्याच्याकडून किंवा जो माल खरेदी करतो त्याच्याकडून किंवा दोघांकडूनही मिळू शकते. दलाली ही खरं तर दोघांकडूनही घेता येते किंवा कोणाकडून एकातून जरी घेता येते. उदाहरण घ्या. पहिले उदाहरण, एका दलाला मार्फत श्रीपतीने 2,50,000 रुपये किमतीचा भूखंड सदाशिवला विकला. म्हणजे श्रीपतीने दलाला मार्फत एका सदाशिवला तो भूखंड विकला. किती रुपयाला विकला? 2,50,000ला. दलालाने दोघांकडून 2% दलाली घेतली, तर दलाला एकूण किती दलाली मिळाली? तर आपल्याला पहिले हे काढायचंय, दलाली किती मिळाली म्हणजे 2% मिळाली. तर काय करायचंय, 2,50,000 इतक्याला विकला, त्यावरती त्याने दलाली घेतली 2%, म्हणजे 2,50,000 गुणिले 2/100, तर किती आले? 50,000. आता हे 50,000 त्याने एकाकडून घेतली, म्हणजे श्रीपतीकडून घेतली असेल किंवा सदाशिवकडून घेतली असेल, पण त्याला दोघांकडून दलाली मिळाली. म्हणजे काय, ती 50,000 हे 5,000 5,000 दोघांकडून घ्यावे लागेल. म्हणजे उत्तर किती आले? 10,000. आता आपण उदाहरण घेऊया. उदाहरण पहिले, एका दलाला मार्फत श्रीपतीने 2.5 लाख रुपये किमतीचा भूखंड सदाशिवला विकला. म्हणजे सदाशिवला विकताना त्याने एका दलालाची मदत घेतली आणि त्याने त्या भूखंडाचा सौदा 2.5 लाख रुपये करून त्या सदाशिवला विकला. परंतु लक्षात घ्या, दलालाने दोघांकडूनही प्रत्येकी 2% दलाली घेतली. म्हणजे श्रीपतीकडून पण 2% घेतली आणि सदाशिवकडून पण 2% घेतले. तर एकूण दलाली किती मिळाली? तर पण पहिले आपण काम करू. जेव्हा तो भूखंड श्रीपतीला विकला त्यावेळेस तिची किंमत 2.5 लाख होती. याचा अर्थ काय, यामध्ये स्वतःची दलाली त्याने पकडलेली आहे. तर एक काम करू, पहिले सदाशिवला विकताना त्यांनी किती दलाली घेतली ती काढू. तर भूखंडाची किंमत समजा 2,50,000 आहे, तर त्यापैकी 2% त्यांनी दलाली घेतली. म्हणजेच काय, 2.5 लाख गुणिले 2% म्हणजे 2/100. तर उत्तर किती आले? 5,000. म्हणजेच काय, सदाशिवला विकताना त्याने 5,000 इतकी दलाली घेतली. आता दोघांकडून 2%च घेतली. म्हणजेच काय, जितकी 5,000 त्याने सदाशिवकडून घेतली तितकीच 5,000 त्याने श्रीपतीकडूनही घेतली. म्हणजेच काय, दोघांकडून दलाली घेतली म्हणून आपण दोघांची बेरीज केली तर उत्तर किती आले? 10,000. म्हणजे एकूण दलाली त्याला किती मिळाली? 10,000 रुपये इतकी. उदाहरण दुसरे, सुखदेवने अडत्या मार्फत 10 क्विंटल गहू
प्रति क्विंटल 4050 रुपये या दराने विकला. त्याने आडत्याला 1% दराने आडत दिली, म्हणजेच काय दलाली दिली, आणि दलालाला त्याने 10 क्विंटल गहू प्रति क्विंटल 4050 रुपयाने विकलाय. तर गहू विकून सुखदेवला किती किंमत रक्कम मिळाली ते काढा. तर पहिले काम करू, गव्हाची किंमत काढू, कारण त्याने ह्या दराने विकलाय म्हणजे काय 10 क्विंटल म्हणजे 10 गुणिले 4050 रुपये, म्हणजे आपल्याला कळेल त्याने एकूण किती किमतीला गहू 10 किलो क्विंटल गहू विकला गेला. तर आपण काढले तर 10 गुणिले 4050 मिळाले 40,500 रुपये. आता त्याने आडत्याला 1% दराने आडत दिली, म्हणजेच काय या 40,500 मधला 1% त्याने दलालाला दिली, तर उरलेली रक्कम कोणाला भेटली? सुखदेवला. तर आपण काढू, पहिले दलालाला किती आडत दिली तर काढली, 40,500 गुणिले 1% म्हणजे 100, तर आपलं उत्तर आले 405 रुपये. तर गव्हाच्या किमतीमधून म्हणजेच काय 40,500 मधून ही 405 रुपये आडत कमी केली, तेव्हा आपल्याला काय मिळेल? एकूण गहू विकून मिळालेली रक्कम सुखदेवची, म्हणजे 40,500 वजा 405, तर उत्तर आले 40,095 रुपये. ही रक्कम इतकी गहू विकून सुखदेवला मिळाली. आता पुढे वळूया रिबेटकडे. रिबेट म्हणजे काय? एखादा दुकानदार एखाद्या ग्राहकाला छापील किमतीपेक्षाही कमी किंमतीत वस्तू देतो, त्यावेळेस सरकार त्या दुकानदारास बदल्यात काही मोबदला देते, त्यालाच रिबेट असे म्हणतात. ते काय आहे पाचू. खादी ग्रामोद्योग भांडार, हातमाग दुकान, हस्तकला, वस्तू विक्री केंद्र, महिला बचत गट इत्यादी संस्था काही विशेष प्रसंगानिमित्त ग्राहकांना सूट देतात. अशा वेळी दुकानदाराला छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी मिळत त्याची भरपाई शासन करते. म्हणजे सूट देताना त्याला काय करायला लागेल? छापील किमतीपेक्षा कमी किमतीत वस्तू द्यावी लागते, तर त्याची नुकसान भरपाई कोण करून देते? शासन. आणि अशा योजनेखाली ग्राहकाला जी सूट मिळते तिला म्हणतात रिबेट. आयकर भरणाऱ्या ज्या व्यक्तींचे उत्पन्न ठराविक मर्यादेपर्यंत असते त्यांना आयकरात सूट मिळते, म्हणजे त्यालाही आपण काय मिळतो? सूटला रिबेट असे म्हणतो. आता रिबेट म्हणजे काय? एक प्रकारची सूटच झाली जी सरकार समोरच्या व्यक्तीला देते. आता रिबेट म्हणजे काय ते आपण उदाहरणाने समजून घेऊ. उदाहरणार्थ, हातमाग मंडळाच्या एका दुकानातून सुधीरने खालील वस्तू खरेदी केल्या. 2 चादरी प्रत्येकी 375, म्हणजे एका चादरीची किंमत 375 झाली. 2 सतरंजा ज्यातली एकाची किंमत आहे 525 रुपये. या खरेदीवर 15% म्हणजे 15% रिबेट मिळाला, तर त्या रिबेटची एकूण रक्कम किती आणि सुधीरने दुकानदाराला किती रक्कम द्यावी. तर पहिले काम करूया. एक चादर जर 375 ला आहे तर 2 चादरी किती ते काढू. तसेच एक सतरंजी 525 ला आहे तर 2 सतरंजा किती ते काढू आणि त्या दोघांची बेरीज करू. म्हणजेच काय, 2 चादरींची किंमत झाली 750 रुपये आणि 2 सतरंजी किंमत झाली 1050 आणि दोघांची बेरीज केली तर आपलं उत्तर आले 1800 रुपये. म्हणजेच काय, सुधीरने दुकानदाराकडून किती रुपये वस्तू किंमत खरेदी केली? 1800 रुपये इतकी. आता त्या 1800 पैकी शेकडा किती रिबेट मिळाला? 15%. तर 1800 गुणिले 15% जर केले तर 270 रुपये. म्हणजेच काय, सुधीरने दुकानदाराला द्यायची रक्कम किती आहे? सूट या आलेल्या किमतीतून वजा केली तर उत्तर आले किती? 1530 रुपये. म्हणजे 1800 वजा 270 केले तर 1530 रुपये आपण दुकानदाराला सुधीर देणार. चला आता पाहूया सराव संच 9.2. यामध्ये जॉनने एका प्रकाशकाची 450 रुपये किमतीचे पुस्तक विकली, त्या बदल्यात त्याला 15% कमिशन मिळाले. तर जॉनला मिळणारे एकूण कमिशन किती ह्या काढण्यासाठी खालील किमती योग्य ते संख्या लिहा. तर आपण पहिले बघू, पुस्तकाची विक्री किंमत किती आहे? 4500. त्याला कमिशनचा दर किती भेटला? 15%. म्हणजेच काय, 15/100 गुणिले 4500. आपल्याला कमिशन किती मिळेल ते पाहूच. तर 4500 ही पुस्तकाची विक्री किंमत, कमिशनचा दर होता 15%. कमिशन मिळाले किती? तर 15/100 गुणिले 4500, तर एकूण कमिशन मिळाले 675 रुपये इतके. किती? 4500 पुस्तकांच्या मागे. दुसरा प्रश्न, रफिकने 4 दलाली देऊन दलालामार्फत 15,000 रुपयांची फुले विकली. तर दलाली काढा आणि रफिकला मिळणारी किंमत काढा. तर एक काम करू, फुलांची विक्री आपण किती झाली? 15,000 रुपये. त्यावरती 4% दलाली मिळाली. तर काय करायचं? दलाला किती रक्कम मिळाली हे काढण्यासाठी काय, 15,000 गुणिले 4% म्हणजे 4% तर केले तर 15,000 गुणिले 4/100 तर 2 शून्य 2 शून्य गेले तर 150 गुणिले 4 तर उत्तर आले 600 रुपये. म्हणजेच काय, रफिकला मिळणारी रक्कम आली 600. आता रफिकला मिळणारी रक्कम किती काढायची? तर 15,000 तो विकतोय आणि त्यातली दलाली 600 रुपये गेली,
तर उरलेली रक्कम म्हणजे 14,400 ही त्याला मिळाली. म्हणजे रफिकला किती रक्कम मिळाली? 14,400 आणि दलाली किती दिली? 600 रुपये. तिसरा प्रश्न, एका शेतकऱ्याने 9,200 रुपये किमतीचा माल आडत्यामार्फत म्हणजेच दलालामार्फत विकला आणि त्याने आडत द्यावी लागली, म्हणजे दलाली किती द्यावी लागली? 2%. तर आडत्याला किती रक्कम मिळाली हे काढायचंय. तर लक्षात घ्या, आडत्यामार्फत त्याने माल विकला म्हणजे 92. आता इथे पहा, शेतकऱ्याने 9,200 रुपये इतका किमतीचा माल आडत्यामार्फत विकला आणि त्यातही त्याने 2% आडत त्या दलाला किंवा त्या आडत्याला द्यावी लागली. तर आडत्याला किती किंमत मिळाली ते पाहू. तर शेतमालाची किंमत आपली 2,200, त्यावरती आडत दिली 2%, म्हणजे 9,200 गुणिले 2% म्हणजे 200. तर किती आले? हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, तर 92 गुणिले 2 आले 184. म्हणजेच काय, आडत्याला त्यांनी 9,200 पैकी 184 रुपये इतकी आडत दिली. चौथा प्रश्न, खादी भांडारातून उमाताईंनी खालील वस्तू खरेदी केल्या. 3 साड्या प्रत्येकी 560 रुपये, मधाच्या 6 बाटल्या प्रत्येकी 90 रुपये. या खरेदीवर 12% प्रमाणे रिबेट मिळाला. तर उमाताईंनी या वस्तू केवढ्याला मिळाल्या? तर 3 साड्यांची किंमत होती, एका साडीची 560 असेल तर 3ची वेळ 1680. त्यानंतर आहेत 6 मधाच्या बाटल्या, त्यांची किंमत आहे प्रत्येकी 90 असेल तर एकूण 6 बाटल्यांची होते 540. मग खरेदी केलेल्या वस्तूंची एकूण किंमत किती भेटली? तर ह्या दोघांची बेरीज केली तर 2220 रुपये. आता रिबेटचा दर किती आहे? 12%, म्हणजे ह्याचा 12% आपलं उत्तर काढायचं आहे. तर मिळालेले रिबेट किती? 2220 रुपये गुणिले 12%, म्हणजेच किती आले? हे 2 शून्य गेले, हे यातला 1 शून्य गेला आणि इथे दशांश चिन्ह आले, म्हणजे 22.2 गुणिले 12, तर उत्तर आले 2,066.40 रुपये. म्हणजे उमाताईंना आता किती रुपये द्यावे लागतील? तर 2,220 वजा हे रिबेट वजा केली तर 1,953.60 रुपये इतकी उमाताईंना वस्तू मिळाल्या किंवा पैसे द्यावे लागले. पाचवा प्रश्न, दिलेल्या माहितीच्या आधारे खालील रिकाम्या चौकटींमध्ये योग्य ती संख्या भरा. एका दलालामार्फत श्रीमती. पाचवा प्रश्न, दिलेल्या माहितीच्या आधारे खालील रिकाम्या चौकटीत योग्य ती संख्या भरा. एका दलालामार्फत श्रीमती दीपांजली यांनी 7.5 लाख रुपये किमतीचे घर श्रीमती लीलाबेन यांच्याकडून खरेदी केले. दलालाने दोघींकडून 2% दलाली घेतली. तर पहिला प्रश्न आहे, श्रीमती दीपांजली यांनी घर खरेदीसाठी किती रुपये दलाली दिली? तर आपल्याला दलाली काढायची, तर काय करायचं? इथे लिहिणार आपण 7.5 लाख रुपयाला ते घर विकले आणि त्यांनी दलाली किती द्यावी लागली? 2%. म्हणजे दीपांजलींनी दलालाला त्यांच्या बाजूने 2% दिले, म्हणजेच काय, 2/100 गुणिले 7.5 जे उत्तर दिले ते आपल्याला दलाली दिली. आता लीलाबेन यांनी घर विक्रीसाठी किती रुपये दिले? आपण या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरे काढूया. तर श्रीमती दीपांजली यांनी घर खरेदीसाठी मी म्हटले 7.5 लाख गुणिले 2% ही दलाली दिली, म्हणजेच किती? 15,000 दलाली द्यावी लागली. कसे काढले? हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, तर उरले किती? 7,500 गुणिले 2 आले 15,000. आता लीलाबेन यांनी घर विक्रीसाठी दलालाला किती किंमत दिली? तर दोघांकडून सारखीच दलाली घेतली, म्हणजे 15,000 ही दलाली दिली. आता दलालाला एकूण व्यवहारात किती दलाली मिळाली? तर दोघांकडून 15,000 भेटले प्रत्येकी, तर एकूण 30,000 दलाली मिळाली. आता श्रीमती दीपांजली यांना ते घर कितीला पडले? मग 7.5 लाख वजा 15,000 केले तर 7,65,000 रुपयांना मिळाले आणि तितकीच किंमत दर श्रीमती दलाली बेन यांना घर विकून किती मिळाली? 7,35,000 इतकी. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो कमिशन म्हणजे काय, कमिशन कोण घेतं? दलाल घेतात. रिबेट म्हणजे काय? रिबेट म्हणजे एखादा दुकानदार किंवा एखादा विक्रेता छापील किमतीपेक्षा कमी किमतीत जर वस्तू विकत असेल तर शासन त्याला त्याचा मोबदला देतो, त्यालाच म्हणतात रिबेट. आणि त्यावरती आपण वेगवेगळी उदाहरणे सोडवली, आपण सराव संचही सोडवला. हा धडा इथेच थांबला, इथेच संपला. आपणही इथेच थांबूया. पुढच्या भागात, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन धडा सुरू करूया. तोपर्यंत धन्यवाद.